शेतकऱ्यांच्या खात्यात येणार मदतीची रक्कम, नवीन जी.आर आला. अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा 12 जून 2026 रोजी शासन निर्णय आलेला आहे. नेमकं याच्यामध्ये 11 जिल्हे किती आहेत, किती रक्कम मंजूर झालेली आहे आणि कधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यापूर्वी आपण शासन निर्णय पाहूया. शासन निर्णय झाल्यानंतर 11 जिल्ह्याची नावं पाहूया. तर शासन निर्णय असा आहे की माहे एप्रिल 2026 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भ आहे क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार 14,58,90,000 इतका निधी वितरित करण्यास शासनानं मंजुरी दिलेली आहे. आणि हा जो निधी आहे सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा आणि सोबतच्या प्रपत्रामध्ये सर्व लाभार्थ्याची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्याने ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी असं सुद्धा या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. डीबीटी म्हणजे तुमचं आधार कार्डला तुमचं बँक अकाउंट लिंक पाहिजे आणि थेट पैसे तुमच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत. तर आता हे 12/6/2026 सोबतचे विवरणपत्र आहे. शासन निर्णयाप्रमाणे विभाग आहे पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती. जिल्ह्याचे नाव आहे सातारा, सोलापूर, पुणे, नांदेड, धाराशिव, हिंगोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम. कालावधी जो आहे नुकसानीचा तो आहे एप्रिल 2026चा. प्रस्तावाचा दिनांक दिलेला आहे. बाधित शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर सातारामध्ये 28 शेतकरी आहेत, सोलापूरमध्ये 1270 आहेत, पुण्यामध्ये 8,544 शेतकरी आहेत, नांदेडमध्ये 144 शेतकरी आहेत, धाराशिवमध्ये 2204 शेतकरी आहेत, हिंगोलीमध्ये 29 आहेत, अमरावतीमध्ये 240, अकोला 308, यवतमाळ 144, बुलढाणा 2220, वाशिम 836. तर अशा प्रकारे एकूण जी शेतकऱ्याची संख्या आहे 16,267 शेतकरी या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. बाधित क्षेत्र जे आहे 8,098.95 आणि निधी जे आहे 16,627 शेतकऱ्यांना 14,58,00,000 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.